माजी गृहमंत्री आर आबा पाटील यांच्या राजकीय संघर्षाप्रमाणेच आता त्यांच्या मुलाला देखील राजकीय संघर्षाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटलांनी एका बाजूला तयारी केलेली असताना आता त्यांना घेरण्यासाठी विरोधक देखील एकवटत आहेत। आता तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात नेमकं काय चाललंय हे पाहण्या अगोदर बोलहटके न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। सांगली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकीय पटलावर तासगाव कवठेमंकाळ विधानसभा निवडणूक यंदा लक्षवेधी ठरणार आहे हे आता स्पष्ट होऊ लागले। तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ हा खरं तर आर आबा पाटील यांचा गड। सध्या आर पाटलांच्या पत्नी सुमनताई पाटील या मतदारसंघाच्या आमदार आहेत। मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील हे मैदानात असणार आहेत। अगदी शरद पवारांनी रोहित पाटलांची उमेदवारी देखील जाहीर केली। मात्र रोहित पाटील यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक वाटती तितकी सोपी राहणार नाही असं दिसतंय। आर पाटील यांच्याप्रमाणे ज्युनियर आर यांनाही राजकीय संघर्षाला सामोरं जावं लागण्याची चिन्ह आहेत। कारण रोहित पाटील यांच्यासमोर भाजपचे संजय काका पाटील यांच्यासोबतच माजी मंत्री अजित घोरपडे आणि खासदार विशाल पाटील यांचंही आव्हान असणार आहे। लोकसभेतल्या पराभवानंतर माजी खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले। मुलगा प्रभाकर याच्या उमेदवारीसाठी भाजपमधून ते आग्रही आहेत। अपक्ष म्हणून ते निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। अजित घोरपडेंनी लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांना जाहीर पाठिंबा दिला होता। त्यामुळं आता त्यांच्या पाठिंब्याची परतफेड म्हणून विशाल पाटलांनी अजित घोरपडेंच्या मागं ठामपणे उभं राहण्याचं स्पष्ट केले। आर आबा पाटील यांना त्यांच्या हयातीत पक्षातल्या संघर्षाबरोबरच विरोधकांच्या संघर्षाला देखील सामोरं जावं लागलं। गेल्या वर्षी पार पडलेल्या कवठेमंकाळ नगरपालिका निवडणुकीत रोहित पाटलांना सर्व विरोधकांनी एकत्रित घेरण्याचा प्रयत्न केला। आता त्याच पद्धतीनं आगामी विधानसभा निवडणुकीत देखील विरोधकांकडून रोहित पाटलांना चीतपट करण्यासाठी डाव टाकायला सुरुवात झाली। त्यामुळं आबांच्या वारसाची वाट खडतर आहे असंच म्हणावं लागेल।